टाकला गेला यावेळेस विजय खडकेनं ताकद दाखवतोय आपली. दोन्ही टीम चांगली आहे. दोन्ही कॅप्टन सांगितलं की पहिल्या डावामध्ये 70 धावा आम्ही करूयात. 6 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर नंबर 1 जी सुरू आहे मैदानावरती विजय खडके जो मात्र बॉलिंग मार्कवर आहे. एक ताकदवान संघ तुम्हाला पाहायला मिळतो. पुण्यातील नामवंत संघ जे मध्ये तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 जी सुरू आहे मैदानावरती धावपल कधी 5 धावाचे लागले गेलेत. कशा प्रकारची कामगिरी करतात पाहूयात. फलंदाज जी रेडी आहेत या मैदानाच्या आतमध्ये. बघा चांगला खेळला गेलाय. हवेत आहे बॉल. फिल्ड तिथे आहे लांब. पंच कवत हा आहे चेंडू. 1 रन तिथे काढले जाईल. नो बॉल आहे. नो बॉल टाकला गेला मैदानावरती. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे. नो बॉल. मैदानावरती आपण पाहतोय. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे. फ्री हिट. निलेश पिंजारी मारेल का बिग हिट. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. आळंदी चा डॉन मात्र मैदानावरती काय करामत करेल. एका बाजूने विजय खडके. एकाच टीम मध्ये खेळणार हे दोन्ही योद्धे आज एकमेकांविरुद्ध टाकले गेलेत. काय करामत करता यावेळेस बघूयात. ओव्हर नंबर 1 जी सुरू आहे यावेळेस हा बॉल. फटका चांगला खेळला गेलाय. स्क्वेअर लेगला बॉल खूप लांब आहे. फिल्डर 1 रन नाही तर 2 धावा, 3 धावा आणि 4 धावा. चौकाच्या धावा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला आवडता खेळ क्रिकेट आहे. दत्ता, मी आपल्याला 1 मिनिट थांबवतो. या ठिकाणी आमचे अतिशय दिलदार मित्र विलासदादा कंद यांचे छोटे चिरंजीव आणि हवेली हंटरचे बिग फॅन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जयेश कंद काय घोषणा देत होते दरवर्षी. आज उद्या आपण त्यांचा बाईट घेणार आहोत नक्कीच आणि ते आल्यानंतर आता आमची एनर्जी नक्की वाढेल. दत्ता, वर टू कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती आहे तब्बल 11 धावा ज्या बनवल्या गेल्यात. ओव्हर नंबर 1 या ठिकाणी सुरू आहे. 2 ताकदवान संघ जे पाहायला मिळतं या सत्रामध्ये. यावेळेस विजय खडके तयार आहे बॉलिंग मार्कवर. फटका चांगला खेळला गेला यावेळेस कव्हरला. फील्ड तिथे खूप आहे. बॉल हातामधून निसटतोय. मागे फील्ड केलाय बॉल. 2 धावा येतील इथे निलेश पिंजारीला. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 13 रन या ठिकाणी बनवल्या गेल्या धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 इथे जी संपलेली आहे. एका ओव्हरचा खेळ जो संपला गेलाय. 13 धावा ज्या बनवल्या गेल्या धावफलकावरती. कोणताही गडी बाद नाहीये. 2 ताकदवान संघ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. टिंगरे सारखा ग्रुप या टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण या ठिकाणी घेतलं गेलंय. ओव्हर नंबर 1 संपेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. निलेश पिंजारी 2 चौकार या ओव्हर मध्ये दाखल केले गेलेत. फार मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात. लोणीकंद गावचे उद्योजक पैलवान हनुमंतदादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेली स्पर्धा. झेंडा हे क्रिकेटचं छंद. त्यांचं नाव आहे पैलवान हनुमंतदादा कंद आणि आपण देखणी स्पर्धा पाहतो या फुलगावच्या गावामध्ये. मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी राजकरंडक पाहिली होती. त्यानंतर या मैदानावरती परत एकदा फार मोठा क्रिकेटचा सोहळा जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 ताकदवान संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे टिंगरे सारखा ग्रुप आणि त्याच्या विरोधामध्ये नामवंत संघ जो आहे पीव्हीसी क्रिकेट क्लब. या 2 टीम मध्ये सामना आहे. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू पाहायला मिळतात. आज टिंगरे संघ ग्रुप मध्ये जर पाहिलं तुम्ही विशाल कांबळे आहे, वजीर शेख आहे, विपुल खैरे आहे, अनुराग मोहिते आहे, शेहबाज सय्यद, पावरा पॅक असणारा संघ तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय खडके. ओव्हर नंबर 1 संपली. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात यावेळेस केली जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे यावेळेस. विपुल खैरे बॉलिंग मार्कवर तयार आहे. दोन्ही साइडनं अतिशय चांगले भेदक गोलंदाज. त्याच प्रकारची एक आक्रमक बॅटिंग लाईनअप देखील आहे समोरच्या टीमकडे यावेळेस. हवे खेळला गेलाय. गुडघा टेक. तमाशा देख. नो चान्स. 6 रन. षटकार. षटकार खेळला इथे या स्पर्धेमध्ये. मानाचा षटकार पाहायला मिळतोय. 13 वरून स्कोर पुढे जाईल 19 धावेवरती. पहिला बॉल विपुल खैरेचं केलेलं स्वागत. 6 ओव्हरचा सामना जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. फार मोठी पर्वणी तुम्ही या ठिकाणी बघता आहात. यावेळी गोलंदाज जे आहे बॉलिंग मार्कवर. कट केला गेलाय बॉल. हातामधून निसटतोय तिथे. फिल्डरच्या हातामधून निसटलाय बॉल. दादा गायकवाडला मिळालं पहिलं जीवदान आपण इथे बघतात. नशीब बलवंत बंदा पहिलवान
मैदानामध्ये आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 सुरू आहे. ताकदवान संघ जे या ठिकाणी बघायला मिळतं या सामन्यामध्ये. चेंडू बॅट खेळपट्टी चौकार आणि षटकार यातच चालला आमचा वेळ. आमचा आवडता क्रिकेट हा खेळ जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 विपुल टू दादा गायकवाड कशा प्रकारची कामगिरी मैदानात करतायत. चांगला प्रकार खेळला गेलाय, बिग हिट केला गेलाय, हवाई फायर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार शेरान. गेल्या पहिला बॉल होती षटकार, तर नंतर झेल सोडला होता, त्यानंतर मारलेला हा पॉवरफुल षटकार. परत एकदा या बेस बॉल सरळ खेळला गेला, डाऊन दी ग्राउंड खेळला गेला, फिल्डर तिथे या ठिकाणी बघायला मिळतात. एक धाव काढली जाईल, एक धाव, धावफलक पुढे जाईल बघा. षटकार गेल्यानंतर दुसराही धावेचा प्रयत्न. चांगली जोडी आहे. मैदान जर पाहिलं, जी विकेट आहे मातीची विकेट, आणि या मातीच्या विकेटवरती गोलंदाज ऑफ कटर लेग कटर टाकेल का यावेळेस विपुल खैरे, जी खासियत आहे त्याची. या सामन्यामध्ये काय करामत केली जाईल पाहूयात. यावेळेस गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. चांगला फटका खेळला गेला यावेळेस, फिल्डर तिथे या ठिकाणी बघायला मिळतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दादा गायकवाडचा पॉवरफुल फटका. टीमकडे चांगले बलवान खेळाडू आहेत. धावांचा डोंगर नक्कीच उभा होणार या सामन्यामध्ये. यावेळेस विपुल तयार. दादा गायकवाडचा पॉवरफुल पुल, चेंडू सी मारायच्या बाहेर चौकाच्या धावा. लाजवाब बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एक ताकदवान टीम आहे टिंगरे सरकार. या टीम वरती 2 ओव्हर मध्ये केलेला खूप मोठा हल्ला. विशेषतः आपण पाहिलं पॉवर प्लेच्या या 2 ओव्हर मध्ये धावा होतात, इथे खोरेने धावा वसूल केल्यात. दादा गायकवाडचा जो झेल सुटला होता, त्यानंतर दादानं दाखवलेली दादागिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावफलकावरती आहेत तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये लागलेले 2 षटकार 2 चौकार खेळले गेलेत. 2 ओव्हरचा जो खेळ संपतोय, निलेश पिंजारे खेळतोय 10 या धाव संख्येवरती, तर दादा गायकवाड खेळतोय 20 या धाव संख्येवरती. दोन्ही ताकदवान संघ ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेस ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज तयार आहे, रेडी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहन खरात बॉलिंग मार्क तयार आहे. पहिला सामना या ठिकाणी नक्कीच जो पाहायला मिळतो, लोणीकंद गावचे उद्योजक पैलवान हनुमंतदादा गुलाबराव कंद यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामना टिंगरे सरकार ग्रुप विरोधामध्ये जो संघ आहे पीव्हीसी क्रिकेट क्लब, या 2 टीम मध्ये फार मोठं पर्व उभं केले गेले. अमित तापकीर, प्रमोद कंद, शुभम तळेकर, ओमकार कंद आणि पृथ्वी कंद यांच्या माध्यमातून हवेली मधील फार मोठी स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात यावेळेस निलेश पिंजारी सामना करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश रोहन खरत. यावेळेस हा चेंडू दंडी केला गेल्या पंचांनी, वाईड मारा केला गेलाय. अमर साठे सर त्या ठिकाणी कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आता 36 धावा तिकीट बनवले गेले धावफलकावरती. यावेळेस हा चेंडू चांगला फटका मागे गेले निलेश पिंजारी, बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू कव्हरला. फिल्डर तिथे आहेत, बॉल खाली आलेत. डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि 2 धावा देखील काढल्या जातील यावेळेस निलेशच्या बॅटमधून. विकेटची गरज आहे नितांत. पहिला ब्रेक देईल का इथे रोहन खरात आपल्या टीमला. tenniscricket.in चांगलं काम सुरू आहे. खरं तर ही स्पर्धा केव्हाच वर गेलेली आहे. ज्या प्रकारे रोहन अमोल घोडेकरनं 6 बॉल 6 षटकार लगावले या मैदानावरती. चेंज ऑफ पेस टाकला आहे इथे. पंचांचा इशारा नो बॉल, दुसरा नो बॉल या डाबातील तुम्हाला बघायला मिळतोय. धावफलक पुढे मूव्ह होईल. धावफलक धावा या ठिकाणी बनवले तब्बल 39 धावा, 39 रन या ठिकाणी बघायला मिळत आहेत. या स्पर्धेचं फार मोठी खरं तर पुणे जिल्ह्यासाठी स्पर्धा तुम्ही खरं तर बघतात.
सर्वांना एक चांगली संधी आणि विकेटचं मी कौतुक करेल. विकेटच्या तुम्ही प्रेमात पडाल. दोन्ही साईडसाठी खूप चांगली संधी आहे. यावेळेस निलेश रोहन खरात परत एकदा यावेळेस दंडी केला गेला चेंडू टप्पा पडतोय वळण घेतोय बॉल बाईची धाव वाईची धाव इथे आहे. दादा गायकवाड वर आलाय वर आता हा फ्री हिटचा सामना दादा करेल. दादा गायकवाड आज एक चांगल्या भूमिकेमध्ये दिसतोय एक लीड करतोय आज आपल्या टीमला. खूपच चांगलं कार्य दादानं आज केलेलं आहे. यावेळेस धावपलकवती आपण जाणार आहोत. धावपलकवती आहेत 41 धावा धावपलकवती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. रोहन जो मात्र बॉलिंग मार्कर पाहायला मिळतोय. एक फार मोठी स्पर्धा आहे. मैदान देखील खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. यावेळेस रोहन बॅटवरती चेंडू आला नाही व्यवस्थित. एक धाव या ठिकाणी मिळेल. सरळ बॉल जातोय तिथे मिडॉनला. फिल्डर तिथे या ठिकाणी बघायला मिळतात. एक धाव एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा या ठिकाणी बनवल्या गेले. तब्बल 42 धावा बघायला मिळतात धावपलकावरती. 42 रन विदाउट लॉस. मागे गेले निलेश पिंजारी खूप चांगला खेळाडू आहे आणि पहा चाणक्य खेळाडू आहे. ते पॉइंटला मारलेला फटका मागे जाऊन पंच केलता बॉल एक रन तिथे काढलेली जाईल. निलेश पिंजारीला दादाला प्रमोट करतोय. दादाला लायसन त्यानं दिलेलं आहे या सामन्यामध्ये. दोन ताकदवान संघ एका बाजूनं खूप मोठा संघ आहे चेतन भाटे आणि टीम, तर एका बाजूनं टिंगरे सरकार टीम विशाल कांबळे. फुलटॉस बॉल आहे. फुल टोल केला यावेळेस. फिल्डर आहे तिथे. बॉल खाली आलेत लॉंग ऑनला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेले. त्यानंतर 2 धावा घेतल्या जातील. 2 धावा घेतले गेलेत. या 2 धावांनी धावपलक पुढे पोहोचलं जाईल. धावपलकावरती 45 धावा पाहायला मिळतात. 45 रन 45 धावेची 2 धावपलकती आहे यावेळेस. हा फटका हवेत आहे. उडवलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. एक टपकात सीमा रेषा पार. धाब्याचा झरा या ठिकाणी वाहताना पाहायला होतं. दादा गायकवाड बरसला गेलाय. मागे गेले. परत एकदा चांगला पंच केला बॉल कव्हरला. फिल्डर आहे तिथे. एक रन मिळेल. याबरोबर ती 50 धावा पूर्ण करतोय. पीबीसी क्रिकेट क्लब या संघाच्या 50 धावा पूर्ण अधोरेखित केल्या स्कोअर कार्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ जो संपतोय कोणताही गडी बाद नाही. 50 धावा धावपलकावरती 2 ताकदवान संघ जे पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये टिंगरे सरकार ग्रुप विरोधामध्ये पीव्हीसी क्रिकेट क्लब या टीम मध्ये चेतन भाटे आणि टीम तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. विशाल कांबळे, वजीर शेख, विपुल खैरे, अनुराग मोहिते, शहबाज सय्यद, रोहन खरात, अथर्व, दिलीप वर्मा, विजय खडके, निखिल वाघमारे, सागर भोळे, राजेश सोरठे आणि विकास माटे. हा साईड खूप चांगली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. आजच्या या सत्रामध्ये आवाजाचे जादूगर मनोजी बेल्लेकर जोडले गेलेत. विनायक दादाचं देखील या ठिकाणी अतिशय चांगलं प्रेझेंटेशन या स्पर्धेचं घेत आहेत. खरं तर पहिलं पर्व या स्पर्धेचं फार उंच गेलेलं आहे. यावेळेस विजय खडके आलाय. चॅलेंजिंग गेम आहे दोन्ही टीमला. खेळायचे माती विकेटवरती जी पाटा विकेट आहे. बॅटिंगसाठी मदत जी मिळत आहे या विकेटवरती बॉल चांगला बॅटवरती येतोय. त्या खेळपट्टीवरती गोलंदाजाला आपले कटर बॉल बाहेर काढावे लागतील. विजय खडकेला आपले यॉर्करचे ब्रह्मास्त्र बाहेर काढावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. षटक क्रमांक 4 ला यावर सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. खरं तर ज्यांनी ही स्पर्धा उभी केलेली आहे त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊयात. सन्माननीय अमित तापकीर सर, प्रमोद कंद सर, शुभम तळेकर, ओमकार कंद आणि पृथ्वी कंद यांच्याच संयोजन मात्र ही स्पर्धा ठिकाणी पाहत आहेत. 3 ओव्हरचा खेळ जो संपला गेलाय धावपलकावरती 50 धावा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात करेल विजय खडके आणि या ठिकाणी बॅटिंग साठी उभा आहे दादा गायकवाड. विजय खडके यावेळेस फटका हवेत आहे. पॉवरफुल शॉट बॉल बाहेर सीमा रेषा पार. कप्तान सीनातान षटकार 6 धावा.
या धावेवरती झेल सोडला होता दादा गायकवाडचा. हल्ला तुफानी करतोय. 56 धावा धावपलकावर. फार मोठा हल्ला केलाय. यावेळेस बॉल चांगला आहे. कमबॅक केले. तू शेर तो मैं सव्वा शेर. या विकेट वरती टाकला एक चांगला बॉल विजय खडकेनं. वाघाची धाड फोडल्या पाड. दादा गायकवाड बरसतो एका बाजूनं. आतापर्यंत जर पाहिलं मैदानावरती लगभग 3 षटकार खेळले गेलेले आहेत. वैयक्तिक 37 या धावेवरती तो खेळ त्याला पाहायला मिळतोय. पीबीसी या टीम कडून आक्रमण करताना पाहायला मिळतोय. यावेळी बॅटवर बॉल आला नाहीये. सिंगलची धाव मात्र केली जाईल तिथे. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू आहेत तिथे. बॉल अडवलाय. एक धाव. धावपलक पुढे 57 धावा धावपलकावर. निलेश पिंजारी हा देखील खूप चांगला खेळाडू आहे. पुण्या क्रिकेटमध्ये सर्वच मातबर वाघ तुम्हाला या सामन्यामध्ये बघायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये यावेळेस विजय खडके चांगला रिदम आहे. चांगला गोलंदाजी ऍक्शन आहे. चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. यावेळेस तयार बॉलिंग मार्कवर निलेशला. चांगल्या प्रकारचा फटका यावेळेस खेळला गेलाय. फिल्डर तिथे लांब बघायला मिळतं. बॉल खाली टॅप केलता बॉल फक्त एक धावेचं रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं गेले. 2 धावा इथे काढल्या जातील. 2 धावा धावपलक पुढे 59 धावा. निलेश पिंजारीनं जी साईड एका बाजूने सिंगल डबल रोखल्यात आणि एका बाजूने दादा गायकवाडला जे लायसन दिलं होतं. बॅटिंग खूप चांगली आहे पण विकेट असं आहे या विकेटवरती 6 ओव्हरमध्ये 100 धावा देखील चेस झालेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये सांगू शकत नाही कोणती साईड मजबूत आहे. लढावं लागेल, खेळावं लागेल, संयम राखावं लागेल या सामन्यामध्ये. ओपनिंग साठी ही सर्व मोठी पार्टनरशिप या दोघांनी केलेली आहे. यावेळेस टॅप केला बॉल फ्लिक केला. एक धाव तिथे येईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकती धावा आहेत आता 60 धावा धावपलकतीच्या पाहायला मिळत आहेत. खूप चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपण दोन्ही बाजूने बघत आहोत. 57 धावा आहेत मैदानावरती. जे सामना आपण पाहतो 2 ताकदवान संघ नक्कीच जे बघायला मिळत आहेत. 59 ज्या धावा बनवल्या गेल्या षटक 60 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात धावपलकावरती. यावेळेस विजय खडके तयार आहे बॉलिंग मार्कवर. काय करमत केली जाईल यावेळेस. फटका चांगला खेळला गेलाय. बिग हिट केला गेलाय. बिग 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 हिट और पिंजारी 10 बॉल खेळलाय. 17 केल्यात तर दादा गायकवाड 16 बॉल मध्ये 44 केल्यात. एसके ट्रॉफी 2021 कमाल धमाल धावा येत आहेत. आता सर यानंतरचा होणारा जो काही सामना आहे तो सामन्याचा टॉस आपण एक इनिंगच्या ब्रेक नंतर करणार आहोत. त्यामुळे बोथ कॅप्टन धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि अजित वाघुले पुरंदर धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि अजित वाघुले पुरंदर संघाला विनंती असेल आपण तयारीत राहायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हल्ला केला गेलाय. 2 ओव्हरचा खेळ बाकी. यावेळेस शहबाज सय्यद प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला या सरसरनं गेले तर 99 धावा होतील. टॅप केला बॉल. समर फिल्डर आहे तिथे. एक धाव काढली जाईल मैदानावरती निलेश पिंजारीच्या रूपानं. स्कोर पुढे एका धावेनं 67 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे धावफलकावरती. 5 षटक जे सुरू आहे. दादा गायकवाड आहेत 1 षटकार दूर आपल्या 50 धावेपासून. अर्धशतक करेल का या मॉर्निंग सेशन मध्ये दादा. यावेळेस शहबाज एक ताकदवान गोलंदाज. समोर काय कामगिरी केली जाईल पीबीसी स्पोर्ट्स क्लब या संघाच्या बाजूनं. उडवलाय बॉल. सरळ खेळला गेलाय. स्ट्रेट खेळला गेला. कार्पेट ड्राईव्ह आपण या ठिकाणी बघतात. बॉल गॅदर केला एका हातानं. एक धाव तिथे मिळेल दादाला. एक रन या ठिकाणी शॉट काढला गेलाय. पंच या ठिकाणी खेळवत आहे. दादाचा हा रन शॉट आहे. एक धाव शॉट आहे म्हणजे धाव नाहीये इथे. यावेळेस स्कोर जागेवरच आहे. पीबीसी स्पोर्ट्स क्लब स्ट्राईक वरती आला गेला निलेश पिंजारी. हा देखील एक ताकदवान खेळाडू
अनेक वेळा तुम्ही बघितलं निलेश पिंजारीला कव्हरला देखील चांगला खेळतो. पॉइंट वॅगन व्हील खूप चांगला आहे निलेशचा. याही मॅच मध्ये 5वा षटक, धावफलकावरती 67 धावा आहेत. हवेली तालुक्याची एक मानाची स्पर्धा जी मैदानावरती सुरू आहे. 10 वाजून 18 मिनिटं झाले गेलेत. फ्रायडेचा दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिवर्सचा फटका खेळला गेलाय. फिल्ड तिथे आहे. दादा गायकवाड, निलेश पिंजारी. एक धाव बघता बघता पूर्ण केली जाईल. हसते हसते कट जाएंगे रस्ते. एक धाव जी पूर्ण केली यावेळेस. धावफलक पुढे एका धावेनं. धावफलकावरती 68 धावा या ठिकाणी आहेत. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. पार्टनरशिप झाली या दोघांमध्ये. 28 बॉल खेळलेत आणि 68 धावेची पार्टनरशिप या स्पर्धेमधली रेकॉर्ड. 29 बॉल मध्ये या धावा त्यांनी केलेल्या मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळ दाखवला गेला या दोघांनी या सामन्यामध्ये. tenniscricket.in आतापर्यंत अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि याही स्पर्धेमध्ये हवेलीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहता अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी tenniscricket.in संतोष तांडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी करतात. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही tenniscricket.in तुम्ही या ठिकाणी पाहतायत. बड़ा रहो कदम जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता. तुम्ही तुमचं काम प्रामाणिक करा आणि क्रिकेटशी प्रामाणिक राहा, यश नक्कीच मिळेल. फुललेंचा हा चेंडू आहे. यावेळेस स्वागत केले सन्माननीय अमोलदादा कंद यांचं स्वागत राजेशाही फटक्याने केले गेले. चौकार 4 धावा. एक लोभात पडलो आपण, या दोघांच्या खेळाच्या प्रेमात पडलोय. यावेळी दादा या सामन्यामध्ये बरसतोय आणि धावफलकावरती आपल्या वैयक्तिक तो धावा पूर्ण करेल. आता इथे 49 धावा, 72 रन स्कोर कार्डवरती आहेत. कोणताही गडी बाद नाही. 12 चेंडू निलेश पिंजारी खेळात, त्यानं 19 केलेले आहेत. स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक या ठिकाणी केले जाईल. पहिलं शतक आहे कृष्णा सातपुते यांचं. यावेळेस नक्कीच पाहतात एक धाव. दादा आलाय मैदानावरती. यावेळेस 5 षटकाचा खेळ या ठिकाणी जो मैदानावरती संपला गेलेला आहे. 5 षटकाचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवरती आहेत 74 धावा. कोणताही गडी बाद नाहीये. आपण बघतोय मागचा चेंडू जर आपण रिप्ले मध्ये बघितला, कव्हर केली एसटी, पायात टाकलेला हा चेंडू. एक मिनिट. अजित वाघोले पुरंदर संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. तुम्ही का अजित वाघोले, स्पोर्ट फाउंडेशन आणि धानोरी स्पोर्ट या दोन संघांच्या दरम्यान दुसरी लढत या ठिकाणी होणारे हनुमंत दादांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. अमोलजी कंद यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं HK ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. दत्तापा मैदानामध्ये सामना अतिशय रंगलाय. दादा गायकवाड आणि निलेश पिंजारी ही जोडी मैदानामध्ये षटकर चौकारांचा पाऊस पडते आणि HK ट्रॉफी मध्ये आज नक्की त्यांनी बिग ब्लास्ट घडवलाय. धन्यवाद. ओरटू दत्ता. नक्की सर, खूप खराब जे बॉल आहे त्याच्यावरती हल्ला नक्कीच केलाय दादा गायकवाड आणि निलेश पिंजारीनं. सामना हा पहिला सामना जो आहे कोड्यात आहे. हा सामना सुटणार नाही लवकर, कारण की 2 ताकदवान संघ या ठिकाणी उभे आहेत. सोपं नसणार आहे या मॅच मध्ये. आव्हान फार कठीण आहे. एक एक बाजू जी सांभाळावी लागेल. फिल्डिंग मध्ये, बॉलिंग मध्ये चमक दाखवावी लागेल. धावा रोखायच्या असतील. शेवटचे 6 बॉल यावेळेस सामन्याला सुरुवात. गोलंदाज 6 बॉल अथर्व रंधे. यावेळी पहिला बॉल फुललेचा चेंडू टाकला गेला, खोदून काढला निलेश पिंजारीनं. फिल्डर बॉल सोडतोय, बॉल बाहेर, फरार, चौकार. $78 ऑन बोर्ड. अथर्वचा हा चेंडू, एक गेंद नहीं थी, ये आपका गोल था. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े पत्थर के ऊपर हाथ उठे गाँव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज सामना कठीण आहे. अथर्व यावेळेस, निलेश पिंजारी तयार.
बॉल उडवलाय, सरळ खेळलाय साई स्क्रीनच्या दिशेने, बॉल बाहेर. 4 धावा. निलेश पिंजारीचा अप्रतिम फटका चौकाच्या. स्वागत केले गेले. निलेश पिंजारी बरसलाय, अजून विकेट नाही. टिंगरे सरकार या टीमला ताकद साइड यावेळेस तयार. अथर्वचा हा बॉल परत एकदा उडवला. निलेश पिंजारी या सामन्यामध्ये बरसतोय. 1 रन. दादा आलाय. दादाची दादागिरी आपण पाहिली. एका धावेपासून दूर आहे दादा. 49 त्यानं वैयक्तिक केलेत. 19 बॉल मध्ये स्ट्राईक रेट 257 चा आहे. या सामन्यामध्ये काय करतायत? 82 धावा स्कोर कार्डवर. 83 धावा आहे स्कोर कार्डवरती आपण त्या ठिकाणी पाहतात. ओव्हर नंबर जी 6वी सुरू आहे. 83 रन स्कोर कार्डवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दादा यावेळेस खून में उबाल जब तक जवानी है, अरे तेरी इसी अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. दादा आपल्या 50 धावा पूर्ण. दादाचा हल्ला आज भीषण आणि तुफानी राहिलाय. वारं आज घोंगावलंय दादाचं पहिल्या सामन्यात. उडवलाय परत एकदा. दादा बाहुबली फटका. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल. सरळ षटकार. 6 रन. आणि या सामन्यामध्ये काय अर्थात चेंडू खराब होते असं म्हणताच येणार नाही, परंतु त्यांनी केली जी काय फलंदाजी आहे ती अफलातून होती. सॅल्यूट असेल दादाच्या फलंदाजीला. नक्की 21 बॉल खेळलेत. 21 बॉल मध्ये 61 धावा. असं कुठंही जो वॅगन व्हील पाहिलं ना, पॉइंट असेल, कव्हर असेल, मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेगला सर्व भागामध्ये जबरदस्त हल्ला दादानं केलाय. स्कोर आहे 95. कुठे जाऊ नका. दुसऱ्या बाजूने देखील आहे तगडी साईड. टिंगरे सरकार ग्रुप आहे. दमदार संघ. पाहत राहा क्रिकेटचा देखना सोहळा आणि ऐकत राहा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर. नमस्कार, धन्यवाद. मनोजजी, तुम्ही आता इथं दत्ता सरांसमेत जॉईन होणार आहेत. आज प्रथमतः फुलगावच्या सैनिक शाळेमध्ये आलात आणि हनुमंत दादा कंद यांच्या आपण पाहतोय वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. इथं रोज सकाळचा सामना रंगतो म्हणजे रंगतोच. आज दादा गायकवाड आणि निलेश पिंजारीची फलंदाजी तुम्ही पाहिलेली. रोज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करायच्यात. हे मैदान कसं वाटलं आणि आयोजन कसं वाटलं? प्रथमतः आपण तुमच्याशी चर्चा करू 1-2 मिनिटं. सुरुवातीला मी या ठिकाणी अमित दादांना मी धन्यवाद देईल. खास करून मला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शतश ऋणी असेल. राहिला प्रश्न मैदानचा, तर मी हे मैदान निश्चितप्रमाणे ऐकून होतो की सुरुवातीला PTPL ची क्रिकेटची स्पर्धा राज करंडक जो या नावाने संपन्न झाला होता, तर त्यावेळेची क्रिकेटची स्पर्धा आणि ह्यावेळेच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बराचसा बदल आहे. कारण त्यावेळेचं मैदान ह्यावेळेच्या मैदानामध्ये बराचसा बदल गेलेला आहे. आणि यावर्षी म्हणजे सुरुवातीला जर पाहायला मिळालं तर असं वाटलं होतं की कदाचित हे मैदान छोटं पडेल, म्हणजे मोठं वाटतंय. आता इथे षटकार चौकार जाणार नाही, पण आजकालची परिस्थिती पाहता, आजचा सामना पाहता असं वाटलं गेलं की सीमारेषा अजून थोडी खूप 10-15 फूट पाठीमागे पाहिजे होती. इतक्या दूरवरती षटकार आपल्याला हे पाहायला मिळाले. अर्थात हे फलंदाजांची खासियत आहे. आणि इथं जे काय आयोजन नियोजन आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी उत्तम असे गॅलरीज आहेत, खेळाडूंना बसण्यासाठी डकआउट्स आहेत, प्राइज सेरेमनीसाठी वेगळा निश्चितप्रमाणे सेरेमनी बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे सिस्टीमचा आवाज चांगल्या प्रकारचे आहे. भारतातील पहिली वेबसाईट जे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदा लाईव्ह करायला सुरुवात केली असे असणारे संतोष नाणेकर, टेनिस क्रिकेट.in, त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देईल. आणि खास करून मी धन्यवाद देईल आमचे जे काही कॅमेरामन नाव आहेत, नवनाथ,
मी नवनाथला धन्यवाद देईल. अमित तापकीर यांचा स्टेटस ज्यांना ज्यांना पाहता येईल त्यांनी त्यांनी पहा, कारण या कॅमेरामॅननी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेचं जे काही फोटो सेशन केलं, त्यांनी घेतलेले जे काही फोटो शूटिंग आहेत ते इतकं जबरदस्त पाहायला आलं की त्या फोटोकडे प्रतिमेकडे पाहिल्यानंतर प्रत्येक जण त्या प्रतिमेच्या प्रेमात पडेल. राजांच्या प्रेमात प्रत्येक जण पडतोच आहे, परंतु त्यांनी घेतलेला जो काही अँगल आहे ना, त्या अँगलवरती मी निश्चितप्रमाणे लव यू नवा, खूप जबरदस्त काम. थँक्यू. धन्यवाद. पुढील सामन्याचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज मनोज बेल्लेकर सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. क्रिकेटच्या समालोचनाबरोबर लग्न समारंभामध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकतो. त्याचबरोबर मनोजजी, एक तुम्हाला ओळख करून देतो. हे जयेश कंद आहेत आणि ज्या ज्या वेळी पीटीपीएल ची क्रिकेटची स्पर्धा झाली, ज्या ज्या वेळी पीटीपीएल क्रिकेट स्पर्धा होते, त्या त्या वेळी जयेश कंद हे स्वतःहून येतात आणि बोलतात मला घोषणा द्यायची आणि मला मनोगत व्यक्त करायचंय. आता तो राजकीय विषय थोडा आपण बाजूला ठेवू, कारण आपण इथं क्रिकेटसाठी जमलेलो आहेत, परंतु प्रचंड मोठं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे जयेश दादा. हॅलो हॅलो डीजे, हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. तर नमस्कार, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू जायला अगदी सरळ सीमारेषेच्या बाहेर. फन 4 रन चौकार आहे. त्या डावात नॉट आउट 95 96चं टार्गेट या ठिकाणी आपण जे पाहतोय. 95 धावा बनवल्या, 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि आघाडीची जोडी जर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते त्याच्यामध्ये काय निखिल वाघमारे आणि विपुल खैरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. पिंटू मांगडे अर्थात अतुल मांगडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते पहिलं शट टाकतोय. पहिल्या चेंडूने डॉट टाकला, पण पुढच्या चेंडूवरती सुरेख प्रकारचा चौकार या दरम्यान निखिल वाघमारे याच्या बॅटमधून आपल्याला जो पाहायला मिळाला. धावा खेळपट्टीवरून घ्यायच्या नाहीत. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, ही खासियत मात्र निश्चितप्रमाणे आपण पाहतो. एक धाव येण्याचा प्रयत्न केला जाईल, चेंडू घेतला, फेकला, डायरेक्ट हिट आहे. आणि काय काय इथं निर्णय येतोय, लेग बाय चेर पण एक सिंगल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू नाही, रिव्ह्यू फक्त फिकीसाठी आहे. धाबरका धावसंख्या वाढेल, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय लाजबाब आपल्याला पाहायला मिळालं. धाबरका धावसंख्या आपण पाहू, 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 5 दिवस क्रिकेटची स्पर्धा आहे. एक जबरदस्त काम या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहतोय इथे या ठिकाणी जो आहे तो पिंटू मांगडे, आणि पिंटू मांगडेवरती केलेलं आक्रमण आपण जे पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात आहे. चेंज ऑफ पेस, विपुलच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा, थँक्यू डीजे. पिंटू मांगडेवरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय या ठिकाणी जे केले गेले धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या 9 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 96 धावसंख्येचा पाठलाग आहे. गोलंदाज तयार पिंटू मांगडे. प्रत्येक सामना 6-6 षटकांचा आपण पाहतोय. इथे पंचाकडे हलकंसं अपील केलं जाते आणि अपील पूर्णपणे जे फिटावून लावलं जाते. अजित पुत्रन सर जे आहेत जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग अंपर आपण पाहतोय इथे अमर साठे सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसाद सहस्रबुद्धे सर आपण पाहतोय. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी प्रत्येक जण अतिशय काळजी काटेल आणि प्रत्येक जण 100% देतोय. असं नाही की इथं कुणी कामचुकारपणा करते. अजिबात इथं कुणी कामचुकारपणा करताना पाहायला मिळत नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट. इथं चेंडू हवेत आणि इथं मात्र पहा चेंज पेसला फसला गेला फुलटा चेंडूवरती. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगर टीम को जीत मिलनी चाहिए तो टीम का अच्छा होना मांगता है सरदार. टीम को अगर जीत दिलानी हो तो टीम को अच्छा चाहिए सरदार. और इस मैदान पे आए हुए अभी हमारे मेहमान है जिनका नाम है करतार. नवीन गोलंदाजी मार्कवतीने निलेश पिंजारी. क्षेत्र आळंदी देवाच. आपल्या याच परिसरातील असणारे जे मैदान आपण पाहतो हे धार्मिक स्थळासाठी सुद्धा महत्वाचं मानलं जात. इथे मिलिटरी स्कूल मैदान, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, इथं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. एका बाजूला धर्मेर छत्रपती शंभूराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेत आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय श्री क्षेत्र आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचं दर्शन घेत आहेत. शूरवीरांनी पवित्र असणारी संतांच्या पदस्पर्शाने पवित्र अशी भूमी या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते. हो, या दरम्यान ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे आणि फिकी पा ऑन दी स्टंप थ्रो. क्या बात आहे. चेंडू फेकण्यासाठी ताकद शरीरात नाही, ताकद खांद्यात असावी लागते. दाबले इकडे पुढे जाईल. धाबा धावसंख्या 10 धावा आहेत. म्हणजे विनोद शिंदे जे स्कोररची भूमिका या ठिकाणी जे पार पाडत आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. आणि स्कोरिंग करणं ही काय विनोदाची बाब नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक चेंडूवरती लक्ष द्यावं लागतं. पंचांचे जे इशारे आहेत ते इशारे कोणत्या प्रकारचे आहेत, कशा प्रकारे मात्र ते इशारे केले जातात, साईन सगळ्यात महत्वाची मानली जाते. अशा असताना विनोद शिंदे त्यांचे मी आमच्या या HK ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत केलं. हार्दिक हार्दिक स्वागत करेल. फलंदाज निलेश पिंजारी तयार. सूर्यप्रकाशचा परत एकदा चेंडू. या दरम्यान आपण पाहतोय मिडलला चेंडू खेळलाय. धावबाची संधी. या दरम्यान चेंडू थोडासा उशिरा फेकलाय. त्या दरम्यान एक धाव येईल. धावफलकाकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते ती आता 11 धावा. 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट्स. टार्गेट 96. 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 96 धावा आणि इथे दुसरं षटक चालू असताना 11 धावा आहेत. सूर्यप्रकाशचा एदर चेंडू आपण पाहतोय. चेंडू खेळला जाईल मिडलला. क्षेत्ररक्षण या दरम्यान सुरेख आहे. एक धाव येईल. धावफलकाकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 12 धावा आहेत. अजूनही 27 चेंडू बाकी आहेत आणि 84 धावसंख्येचं अजूनही या दरम्यान लक्ष असणार आहे. 9 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. वास्तविक पाहता इथे हे लक्ष जे आहे खूप अवघड नाहीये पण तितकं सोपं पण नाहीये. इथे खेळावं लागणार आहे, लढावं लागणार आहे.
पंचाकडे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. दुसरा फलंदाज दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला अनुराग मोहिते, ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी तो मात्र पार पाडू शकला नाही. धावफलकावरती धावसंख्या 13 असताना इथं धक्का क्रमांक दुसरा बसला गेलाय. आणि आपण नेहमीच सांगत असतो 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो आणि या स्पर्धेत 13 अंक अशुभ ठरला. निलेश पिंजारीला यश मिळताना पाहायला मिळाले. सागर भोले ली स्ट्राईकला. या दरम्यान खोलपर टप्प्याचा चेंडू असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटक क्रमांक दुसरा संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 6.50च्या सरासरीने. धावफलक या दरम्यान जो बनवलाय 13 आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 8 फलंदाज खेळायचे बाकी आहेत आणि राहिलेल्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या 83 धावा आहेत. 20.75च्या सरासरीने इथून पुढचं धावफलक बनवायचं आहे. खूप मोठं आव्हान आहे. 20.75ची सरासरी म्हणजे जवळपास आपण पाहतोय प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आलाच पाहिजे. चबी मस्ट. नवीन गोलंदाजी मार्कवरती दीपक डांगी गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाले. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आपण पाहतोय. मिलिटरी स्कूल हे मैदानीचे प्रमाण आपल्याला जे पाहायला मिळते. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानाच्या दिशेने आगेकूच करणार. त्याचं कारण असं आहे 3 दिवस क्रिकेटच्या स्पर्धेचे संपलेत, राहिलेत फक्त 2 दिवस आणि या 2 दिवसामध्ये आपल्याला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर आम्ही क्रिकेटपासून म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही क्रिकेटपासून लांब गेलो होतो. माणसाला भेटत नव्हती, संभाषण होत नव्हतं. संभाषण व्हायचं कधी? संभाषण व्हायचं व्हॉट्सअप कॉलवरती, मेसेंजरवरती. तो संवाद बंद झाला होता. आम्हाला समोरासमोर जाऊन बातचीत करायची, भेटायचं होतं. या दरम्यान चेंडू बिगिरण्याचा प्रयत्न, चेंडू पोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक धाव, धावफलक एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांचं समाधी स्थळ आपल्या पलीकडच्या बाजूला वडूतुळापूरला आहे. आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला 14 मे 1657ला पुरंदरच्या गडावरती. एका धुरंदरच्या पुढे एका युगंधरचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे धर्मवीर छत्रपती शंभूराजे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 मे 1761 पानिपतची तिसरी लढाई 14 मेला असेल. 14 जानेवारी 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस. 14 नोव्हेंबर बालदिन, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. पण आमच्या सगळ्या तरुणांचं लक्ष लागलं जातं कुठं? 14 फेब्रुवारीवरती, व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला, फुल पॉवरफुल सक्सेसफुल. वाह भाई वाह, और ये ब्युटिफुल चेरन. षटकाराच्यापणे 20 रन. आणि मला नाही वाटत जगातला कुठलाच माणूस 2020चा जमाना विसरेल म्हणून. कुणीच विसरू शकत नाही. 20 धावा आहेत. ओ लखमले चेंडू आपण पाहतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलाय सागर भोले, अर्थात लीन आहे. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 20 वरती धावफलक स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल इथं सागर ली अर्थात भोलेला आणि त्याच्या बरोबर असणारा आघाडीचा फलंदाज निखिल वाघबरेला मात्र इथे आक्रमण करावं लागेल. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. संघ धावसंख्या 26. यासाठी सागर लीने सिंगल घेतली नव्हती.
परत एकदा बॅक टू बॅक फ्लाइटेड और फिर से एक बार बेगेज पुरंदर टीमचे कॅप्टन चला नाणेफेक करायचे आहे. अजित वाघोले स्पोर्ट फाउंडेशन पुरंदर संघाचे संघनायक. हा आपण या चेंडू ठिकाणी डॉट. ताबडतोब संपर्क साधा. धन्यवाद. ओव्हर टू बेल्लेकर सर. चेंडू डॉट गेलाय. तिसऱ्या षटकातला शेवटचा 3 षटकात संपली 2 बाद 30 धावा आहेत. राहिलेत 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 66. 22च्या सरासरी आता धावलेख बनवायचा आहे. आपण चर्चा जी करत होतो की सगळ्यांचं लक्ष लागलं गेलं व्हॅलेंटाईन डे कडे, पण या वर्षी नवा व्हॅलेंटाईन डे ला प्रपोज करायचं. कोणाला करायचं? ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय त्या आईला प्रपोज करायचं, त्या वडिलांना प्रपोज करायचं की माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, मी माझ्या श्वास असेपर्यंत तुमची साथ कधी सोडणार नाही, हे प्रपोज करायचं. निलेश परत एकदा गोलंदाजी मार्फत येणार आहे की नेहमीच आपल्या पाठीशी उभी असणारी, आपल्या मनगटावरती एक विश्वास दाखवत राखी बांधणारी त्या बहिणीला प्रपोज करायचं की ताई मी आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाही. ज्या खेळामुळे आपण मोठं झालोय तो हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. त्या क्रिकेटशी कधी अमित भाऊ त्या क्रिकेटशी कधी गद्दारी करणार नाही, हे प्रपोज आम्हाला करायचंय ह्या व्हॅलेंटाईन डेला. हे आमचं व्हॅलेंटाईन डे. गोलंदाज तयार. निलेश पिंजारी 18 चेंडू 66. हो या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न. इथं सिंगल डबलने अजिबात सामना जिंकला जाणार. सिंगल काय डबल काय ट्रिपल जरी आला तरी विजय लांबला गेलाय. इथं आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आक्रमणाशिवाय इथे मात्र पर्याय राहिलेला नाहीये. आपण पाहतोय या मैदानावरती क्रिकेटचे सामने जरी होत असतील पण या मैदानावरती सैनिक तयार होतात. लढण्याची ताकद कशी असते ही निर्माण केली जाते मातीतून. हो हो क्या बात है. चिंडू अक्षरशः खांडून काढलाय और खिलाड़ी के मस्तक पे दस्तक हो रहे छह रन. षटकार. सेवन 37 धावा. हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय तिचे सुरेख असेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असेल. मातीची खेळपट्टी आहे, मातीचं मैदान आहे आणि मातीसाठी जगणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये राहतात, हा आपला मोठा अभिमान आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 59 धावा अजूनही बनवायचे आहेत. चेंडू पेस करण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू अडवला जाईल. तिथं एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न नकार. धावलेख वाढला जाईल. संघाची धावसंख्या 38 धावा. धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहे 38 रन. 38 वरती धाव फलक. शेवटचे 14 चेंडू आणि 58 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. अमोल दादा कंद आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. बेल्लेकर सर आमच्या समवेत लोणीकंद गावचे युवा नेतृत्व. एक चौकार. या ठिकाणी थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे टॉच होतपर्यंत आपण टॉस या करू ठिकाणी बोलू नका. रणजित टिंगरे संघनायक धानोरी स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. अजित दादा वाघोले स्पोर्ट फाउंडेशन पुरंदर विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी.
अमोल भाऊंच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. नाणेफेक या ठिकाणी होती. दोनही टीमचे कॅप्टन्स आपल्या समोर समवेत या ठिकाणी आहेत. ठीक आहे, अजितदादा पाहुण्यांना या ठिकाणी नक्कीच आपण मान देतोय. मैदानामध्ये अतिशय संघर्ष सामना सुरू आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये दादा गायकवाड आणि निलेश पिंजारी यांनी तुफानी फलंदाजी केली होती. आता दुसऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेक काय डिसिजन आहे आपला? 2 मिनिटं मिळतील. पुरंदर टीम हा, पहिली आम्ही बॉलिंग करू इच्छित आहे इथं. धन्यवाद. आता वेळ जास्त घेणार आहे कारण मॅच कंटिन्यू चालू आहे. ओव्हर टू मनोज बेल्लेकर. आणि बेल्लेकर सर, तुम्हाला एक प्रश्न असेल परत एकदा. तुमच्याकडे फार मोठा अनुभव आहे, रोज तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा करतायत. आता ही जी धावफलक बनवलाय प्रथमतः टिंगरे सरकार ग्रुप, आता आपण जर पाहिलं गेलं थोडासा अडचणीमध्ये, इथून पुढे फलंदाजांना आता कुठली रणनीती अवलंबावी लागेल, काय वाटतंय आपल्याला सर? आता इतर राहिलेत 12 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 54 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये 54 बनवत असताना इथं आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळावं लागणार आहे. इतकं मोठं आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 36 होत असतील तर 12 चेंडू 54 काहीच अवघड नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे. त्यावेळेस तरी थोडासा अंधार होता. आणि या दरम्यान अशा प्रकारची फलंदाजी संघाला वाचू शकते. और छेरन षटकार आहे. पहिलं 16वं वर्ष जरी धोक्याचा असेल, पण ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, 16वं वर्ष असं असतं की ज्याच्यामध्ये आपण ठरवायचं असतं आपण काय करायचं. कारण श्रीमंत छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. टोटल स्कोर 12 चेंडूमध्ये 54 बनवायच्या होत्या. राहिले चेंडू ते आता 11 आणि बनवायचे 48. 11 चेंडू 48. बोला काय? ओके, फिकीचा रिव्ह्यू घेतलाय प्रसाद सर. या प्रसाद सहस्त्रबुद्धे सर. चेंडू फेकलाय की नाही त्याच्या अगोदर आपण चर्चा करत होतो. 16 वर्ष धोक्याचं हे गीत सुलोचना चव्हाण यांचं मात्र जी लावणी आपण ऐकली त्याच्याबद्दल चर्चा करत होतो. वयाच्या 16 वर्षी आपण ठरवत असतो विपुल सर की आपण काय व्हायचं असं. तो आपला ट्रॅक तिथं आपण सुरू करत असतो. की वयाच्या 16 वर्षी श्रीमंत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. वय वर्ष 16 असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला होता. क्रिकेटचा असणारा देव, क्रिकेटचा असणारा भगवान, परमेश्वर, गॉड, अल्लाह, परमानंद, सचिन रमेश तेंडुलकर यांनी वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ते आपण ठरवायचं असतं वयाच्या 16 वर्षी काय करायचं. इथे फिकी आहे की नाही तुला कळणार आहे. या मग पाठीमागे. अजून मलाच माहित नाही कसं द्यायचं. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या संघाचं मनपूर्वक स्वागत. VT ग्रुप आमचे विठ्ठल टिंगरे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. आणि सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काय नाहीये रिव्ह्यू होता तो अनसक्सेस ठरलाय. त्यामुळे इथून पुढे आता रिव्ह्यूची संधी नसेल टिंगरे सरकार ग्रुपकडे. धानोरी स्पोर्ट्स क्लबचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. इंदापूरच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक स्वागत. इंदापूरच्या टीमचं नाव तेच ना, अजित वाघोळे स्पोर्ट्स क्लब, बरोबर ना? का नाव दुसरं आहे? तेच नाव आहे. ओके, अजित वाघोळे स्पोर्ट्स क्लब. 11 चेंडू 48. परत एकदा चेंडू हवेत आणि हा टर्निंग पॉइंट ठरणार. निलेश पिंजारी डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद.
या दरम्यान जो बाद झालाय शेवटचे चेंडू या दरम्यान बाकी असणार आहेत ते अजूनही 10 बनवायच्यात 48 धावा म्हणजे इथे प्रत्येक चेंडूवरती चौकार जरी खेळला तरी संघ अडचणीत आहे परंतु इथे षटकाराशिवाय पर्याय नाहीये इथे 10 चेंडू मध्ये 8 षटकार खेळायचे वजीर शेख आणि वजीराच्या हातात असतं राजाचं संरक्षण कसं करायचं प्रजेचं संरक्षण कसं करायचं हा वजीर मैदानाच्या आतमध्ये चाललाय आता सगळे डावपेच आता इथं वजीरला आखावे लागणार आहेत आघाडीचा असणारा निखिल आतापर्यंत 2 चौकार या निखिलच्या आपण पाहिलेल्या आहेत चेंडू परत एकदा शॉर्ट थर्ड असेल एक धावेल धाबरेकीकडे पुढे जाईल धाबरेकावरती धाव संख्या आपण पाहतोय ती आहे 49 धावा आहेत 5वं षटक चालू आहे एकूण फलंदाज बाद झाले ते 3 बाद 49 राहिले चेंडू ते अजूनही 9 आणि 47 धावा ज्या बनवायच्या आहेत 9 चेंडू 47 फलंदाज तयार कुणाल पवार आणि इथे आपण पाहूया चेंडू फुलटास होता आणि ज्यावेळेस संघ प्रेशराईज असतो ना दबावाखाली असतो ना त्यावेळेस अशा प्रकारचे फुलटा चेंडू सुद्धा बॅट वरती येताना पाहायला मिळत नाही हा प्रेशर आहे हा दबाव आहे वजीर पाहूया पण जिद्द सोडून चालणार नाही जशी अमोल खोडकरने जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू डावी ठिच्यावर वाईड बॉल दाबरकीकडे पुढे जाईल संघाचं अर्धशतक पूर्ण झाले 50 धावा 50 रन पुरे 3 बाद 50 यानंतरचा होणारा दुसरा सामना या ठिकाणी जो सुरू होणार आहे तो बरोबर आपलं टार्गेट जे असेल ते 11 वाजता दुसरा सामना सुरू करण्याचं दोन्ही संघाने तयारीत राहा या दरम्यान चेंडू मिड विकेटला समालोचन कक्षात मुख्य व्यासपीठावरती दिली सलामी षटकार चेहरा परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे घेतील एक सिंगल धाबरकीकडे पुढे जाईल आणि धापलकावरती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता षटक क्रमांक 5 च्या समाप्तीनंतर 57 धावा आहेत उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 6 आणि बनवायचे आहेत 39 धावा 6 चेंडू 39 तर या चेंडूवरती वजीरने प्रयत्न केला होता की या चेंडूवरती षटकार आला पाहिजे परंतु तो षटकार आला नाही म्हणून कुणाल पवार सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही त्याने मोठा फटका येऊ दिला नाही कारण अगोदर एक षटकार आला होता त्याच्या अगोदरचा वाईट बॉल होता त्यामुळे त्याला माहिती होतं की हा चेंडू काळजीपूर्वक टाकणं गरजेचं आहे 6 चेंडू आणि 39 आणि चेतन भाटे आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूल आपण पाहतोय या मैदानाबद्दल आपण चर्चा करत होतो लढण्याची ताकद या मैदानातून निर्माण नेहमीच होत असते एक प्रकारची ऊर्जा या मातीतून नेहमीच निर्माण होत असते आणि या मातीतून तयार झाले जे काही सैनिक आहे त्या सैनिकांच्या मनामध्ये नेहमी एक इच्छा असते ती इच्छा काय आहे या चेंडूनंतर आपण पाहू या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक निलेश पिंजर चेंडूवरती आलाय चेंडू अडवला एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि पंचाकडे अपील फलंदाज बाद आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे हर जगह तिरंगा क्योंकि नशा हिंदुस्तान का सम्मान का है
रिवाजचा प्रयत्न इथं आपण पाहतोय चेंडू का बॅटवरती आला चेंडू डॉट चेंडू निर्धाव 4 चेंडू 38 सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आहे. आपण पाहतोय इथे पीव्हीएस विकास शिंगेवार जे संघाचे संघ मालक आहेत पीव्हीएस टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावावरती हा संघ निश्चितप्रमाणे जो खेळला जातोय. ऑल इंडियामध्ये खूप मोठं काम आमच्या विकास शिंगेवार संघाचं निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय आणि त्यांची जी फर्म आहे टूर्स अँड ट्रॅव्हलची संपूर्ण कुटुंबाचं नाव त्या फर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे PVS विकास सिंगवार यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती आदरणीय आमच्या पौर्णिमा वहिनी ज्या आहेत त्यांचं नाव पी पासून सुरू होतं. व्ही आणि विकास या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचेल सीमारच्या बाहेर 4 रन चौकार. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 33 धावा बनवायचे. 2 चेंडू 33. स्ट्राईकला असणारा फलंदाज आपण पाहतोय तो आहे दिलीप वर्मा. काय करमत करतोय आपण पाहू. थोडासा मिसटाईम झालेला चेंडू. आपण PVS याच्याबद्दल अगदी चर्चा करत होतो. पी आणि पौर्णिमा वहिनी, व्ही आणि स्वतःचं नाव आहे विकास आणि यस याने मुलीचं पण नाव आहे संजना आणि त्याचबरोबर यस याने शिंगेवार. अख्खं संपूर्ण फॅमिलीचं नाव या फर्ममध्ये पाहायला मिळते. PVS टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि हा सामना PVS टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे या संघाने जिंकलाय. तो 31 धावसंख्येने मात्र हा सामना जिंकलाय. अभिनंदन. सो बॅड लक. इकडे आपण पाहतोय पराभूत टिंगरे सरकार संघाला विशाल कांबळे अँड कंपनी या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागते.